आणि इथे लावायची काय? हा किती छान साडी वाटते ही. अहो काय केलंय? एवढे छान साडी लावले. ताई बरं आहेत का? फाटलेली. हो आहे की. कुठे साडी आहे? हे अशा साड्या लावते. ही चांगली आहे का? मग ही चांगली ती साडी लावली खुशाल. काय बाई खरं खुशाल लावली नाही, ती फाटली म्हणून लावली. त्याचा ड्रेस किती छान झाला असता. पानांचा आकार किती छान आहे. झुमनी दाखवा. डुप्लिकेट आहे असं वाटतंय. हा डुप्लिकेट वाटतात आर्टिफिशियल. ते झाड असं बनवलंय. किती छान आहे ना. आखीव रेखीव पान एकदम जसं मेहंदीत काढतो आपण तसं वालं पान आहे. मस्त आहे. राजबेरी. राजबेरी कशी जाते मम्मी ही? छाय ताई किती किलो कशी किलो जाते? 250 रुपये. स्ट्रॉबेरी पेक्षा रेट जास्त आहे. स्ट्रॉबेरी कशी किलो होती? आता 250 झाली. आणि आता स्ट्रॉबेरीचा रेट काय चालू आहे? 150 रुपये. स्ट्रॉबेरी 150 रुपये किलो चालू. मग पनेट कसं आहे? आली बघा पोरं ही. कसं आहे पनेट? हा 250 रुपये. पनेट 250 रुपये किलो जाते ती. आणि म्हणजे मग बरं सेमच आहे की दोन्ही. कुठं काय महाग येतं बघा की. तुला माहिती आहे का इंटर काय? मला नाही काय कळत. मला फक्त स्ट्रॉबेरी हा प्रकार माहिती आहे. विंटर आणि फंटर काहीच नाही. फंटर नाहीये. विंटर, नाबिला, कामारोजा नाही लावला मम्मी यावेळेस. हे पिकलेलं आहे ना. जे काळ झालंय ते पिकले आहे ना. नाही काळ झालंय ते कच्च आहे. लाल आणि पांढरं आहे ते पिकलेलं आहे. अरे ते कच्च आहे. अरे ते काळ कच्च आहे. लाल कसं लागतंय? लाल खाऊ नको ते कच्चं आहे. तोड तुला जिथं तोडायची तिथं. इथं आहेत की. फक्त ते साडी आणि काय फाडून घेऊ नको. हाताला नको कापून घेऊ. ते त्याला काटे आहेत. काटे बघितले का तू त्याचे? काटेले तुफान आहेत. आणि ते राम 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 राम. हा झाला अडकला हात. डुप्लिकेट झाड आहे. एकदा कलर दाखवा. हा का इथं कलर जातोय? डुप्लिकेट झाड आहे ना. हा का आता इथं बघा पांढऱ्या ह्याच्यावर हात फिरवला का कसं कलर जातोय. लाल लालच आहे आतमध्ये सगळं. का ह्यांनी कलर दिलाय वरच्यावर पांढरा कलर दिलाय झाडाला. बरोबर वरनं प्रत्येक झाडाला त्यांनी कलर दिलाय. कलर मारलाय ना. मला वाटतं अनुचं आरूचं काम असणार आहे हे 100%. कलर द्यायला त्याला माहिती ना. चांगलं पेंटरच आणायला पाहिजे. त्याला घरच्या घरी द्यायचा कलर. झालं. ह्यांच्या सोबत रील्स काढायचं काम चाललंय बघा. पप्पांसोबत. पप्पांना जरा ऍक्टिंग पप्पांना रील्स मध्ये यायचं होतं. व्हिडिओ मध्ये. शॉर्ट मध्ये दिसल पप्पांची ऍक्टिंग. दिसते काय तू? नाही दिसतंय की. ओके मध्ये आम्ही दिसतोय ना. तुला टक्कल दिसतोय फक्त. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती झालं? 71 आता असे काय 4-5 किलो खाणार आहे का ती? हा चलिए 22 किलो 13 किलो 48. हे ते साडीच 40 किलो आहे. ती 8 किलो आहे फक्त. साडीचं 40 किलो नाही. साडीचं 40 आणि त्या केसांचं असेल 5 किलो. 14 किलो. 14च्या वर. शंभू कुठे आहे? शंभू गेला तिकडे पुढे मंदिरावर. अरे त्याला बोला. याचं किती आहे? म्हणजे परिचयात आणि हिच्यात किती फरक आहे? जरासच फरक आहे. 34. कोणाचं? पप्पांचं वय 45 का 40 असेल. नाही तर पप्पांचं वजन 45 किलो. हा घाला काय तुमची माळ देताय? 2 माळा आहेत माझ्या. काय बघा ते लगेच द्यायला तयार आहेत. राहू दे का? चुकून बोलले का?
चुकून शब्द केला. माघारी घेतो झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. हा, आता पप्पा आले तर वजन करायला. आता पप्पांचं किती आहे? 40 ना 45. बरं का तू काय हसते? काय जीवनाचं कल्याण होईल म्हणते. 100% खरं आहे ते. चेन घातलीस ना सोन्यावरती चोराचं लक्ष असतं. पण जर का माळ तू जर का घातलीस ना तर देवाचं लक्ष तुझ्यावर आहे. बघा वा वा वा, टाळ्या टाळ्या टाळ्या. ह्यानेच काल चेन घातलेली तिथं 4 दिवस चेन घातली. पण माळ होतीच ना. देवाचं बिन चोराचं बिन तर पप्पांचं वजन 65 65. हो पप्पांचं कमी आहे वजन. नाही, पप्पांवर बी चोराचं लक्ष आहे का? पप्पा नाही खरं पप्पांचं बघा वजन कमी आहे. आमचे पप्पा माळ घालत नाही, आम्ही बी नाही घालत. जे आमचे पप्पा करतील तेच आम्ही करणार. मी घातल्यावर घालणार का? मम्मीचं नाही माहिती. आम्ही आमच्या पप्पांचं ऐकतो. कारण मला गॅरंटी पप्पा घालणारच नाही. त्यामुळे मी नाही मी घातल्यावर घालणार का? मी घालणार. तू मी घालणार मग तू पण माळ घालायची. आकुली पण माळ घालणार काय का? हा तुम्ही घातले की मी पण घालणारच की. माळ घालले पद्धतीमध्ये अंड खाते अंड तिला अंड खायचं. अंड व्हेज असतंय. अंड्याचा काही विषय नसतो. मग अंड व्हेज की कुठे जीव असतो अंड्यात? अंड्यात जीवच नसतोय. बघितलं का हे मोदकला घेऊन आलं? दिसतात का आता? कुठं गेलं? दिसतात का? हा दिसतात की. हे काय हे काय हो का? होय हे बघा एवढीच पोरग घेऊन आले थंडी घालट्याचं. काय वाटतं का नाही जीवाला? किती जवळ दिसतात बघा. स्वतः जर्किंग घातलं पोरगं तसंच होय रे, हा? Nonsense. दुसऱ्या वापरात टाकलं का पाईप? पाईप टाकलं का दुसऱ्या वापरात? इकडे बघा मोदकची एंट्री झालेली आहे इकडच्या घरी. हा इकडे दाखवा. दर्शन घेऊ द्या. दर्शन घेऊ द्या मोदकचा. हा आला हिरो. आला हिरो. होय, मी घेतला जादू इथे. जादू. हा ह्यो आला जादू. बसा तिकडं. हे मी बघा कसं बघताय याच्यात. हे कोण? आमचे आजोबा. हा हे आमचे आजच सासरे आहे का नाही? कसले सासरे? आजच सासरे. आजारी सासरे. आज्ज सासरे. आजी सासरे. हरिभक्त परायण आणि भाऊजी लक्ष्मण. म्हशीवर बसायचं. अहो लक्ष्मण म्हणजे नाव तुमचं. लक्ष्मण सकाराम. लक्ष्मण उर्फ काय? नाना सकाराम चोरमले. मुक्काम पोस्ट चोरमलेवाडी कासवण तालुका महाबळेश्वर जिल्हा सातारा. महाराष्ट्र. भारतीय भारतीय. आम्ही काय पाकिस्तानची आहे का? भारतीय. काय बनवले रे? काय आहे ते? खरडा मस्त पिठी असं मिरचीचा तिखट जाळ खरडा. आपण त्याला हे करायचं असेल ना? हे काय? हा जुगाड का? मिक्सर मधनं काढतात ना? मिक्सर मधनं काढतात ना? मिक्सर मधली हा टेस्ट येणार नाही तशी. त्यामुळे असंच बरं आहे. खालीच बसते. हे काय बनवलंय? काळ्या घेवड्याची आमटी. आणि हे का असं बसलं इकडं? ते तशीच. थंडी वाजते का बायकोला घाबरून एवढ्या लांब बसलाय? घाबरतलंय ना? आमच्या घरात सगळ्यात जास्त बायकोला जर कोण घाबरत असेल तर ते हे. आणि पप्पा. पप्पा आणि पप्पा पण की आहे का नाही? पप्पा पण मम्मीला घाबरत. आहे की ह्याच्या जोडीला? मग ते पप्पांवरच गेलाय तो. बायकोला घाबरत. पप्पा आणि हे दोघं. हे आपण नाही घाबरत. आपण हाता घालणं काढतो आठवड्यात नाही एकदा यायला. एक पोकळ बांबू काढून ठेवलाय. पोकळ बांबू त्यांनी काय करतात दाखवतात. फटके देतो मी हिला.
बघा शिका जरा काहीतरी शिका. आदर करावा का बायका आपल्यापेक्षा छोट्या भावाकडून काहीतरी शिका. अरे आपण नाही, आपण ते बांबूनी फटके देतो तिला. कसलं आदर आणि कसलं काय म्हणावं. हे आदरण बिदर तसलं काय नसतं, विषयच नाही तसं. धरा. अजिबात नाही. बघू जेवण दे चल. घ्या ती. काय रे काय काय कशाच केलंय? ती काळ्या घेवड्याची आमटी. आणि खरडा एवढा ते उद्या जाऊन देस नाही वाटतं तू घरी. हा देऊ नको ना. तिखट असेल रे लय. खरड्यात दही. खरड्यात दही खातं. खरडा नाही तिखट आहे का मीठ कमी आहे बहुतेक. ए, इथं बसा पटकन. कुठं बसता? नाही नाही तिखट आहे, प्रियंका तिकडे लय तिखट आहे, त्याच्यामुळं खरड्यात दही टाकून खायचं. मिरच्या तिखट जाळच तर असं सगळ्यांनी एकत्र जेवायला बसायची आमची पद्धत आहे. सगळ्यांनी सोबत बसायची. तर आमची मम्मी अख्ख्या घराला इथं बांधून ठेवती एकत्र. त्याला बी जेवाय आणला ना. ए, तुम्हाला काय फ्लावर देऊ बाळा? फ्लावर. त्यांना खरडा दे सगळ्यांना, बारक्या पोरांना. तुला काय करायचं? खरडा लय तिखट आहे. आग निघाली. आग निघाली. दह्यात टाकून खातो मग बरं. ए, तुला काय पाहिजे पुरी? आजवर जेवायला बसली त्यात खरड्यात दही टाकून घ्या ना. नको जराशी भाजी घे कडला. ते बघ तोंडात घालते खरडा काहीतरी. देऊ का जरासा? मग हे जरासं तिथलं कडला ते नुसतं हे दाल द्यायचं. करून घे. मॅनेजमेंट तुझ्याकडे आहे का? 4 दिवस आले की मॅनेजमेंट हातात घेते का सगळं? अजिबात इथलं. वाढायचं मॅनेजमेंट. मागं पडायला होतं वाटतं तुझ्या. 4 दिवस ना. 4 दिवस मॅनेजमेंट हातात. तर 4 वेळा मागं पडायला लागणार. आम्ही आणलेलं ना. काय काय मी आणलेलं. मागं पडायला तुम्ही लागणार. आणलेल्या वरच्या होत्या. जरा कमी होत्या तिकडून. होय, ती मग होती तुम्ही मम्मीला लय घाबरता. खरं आहे का ते? नाही मग दांडकून काढेल की आपण नाही घाबरत आहे ना. तिला मी करून आणली. हा मी घेतो आता व्हिडिओ बंद झाला की हळद म्हणतात खोटं खोटं म्हणत होता, मानाव नको घेऊ. नाही नाही आपण फटकावतो. मी पण तिला फटकावतो आठवड्यात नाही एकदा. मग ते प्रसाद द्यावाच लागतो थोडासा, एवढं लागतोच. एकदा पण हाताकडनं काढावं लागते. काढावं लागतं. तुम्ही आठवड्यात ना एकदा मम्मीला फटके देता का? हाताकडनं काढतो एकदा पण. एकदा काढतोच. हो ह्या वयात पण. काढते ना की. होय पप्पा. तू काय बोल हो म्हण. मी जेवढं हो म्हणेल तेवढं हो म्हण. नंतर मी तुला सॉरी म्हणतो. नाही तसं काय. तसलं काही नाही. आपण नाही ऐकत कुणाचं. युवराज काळे मित्र पुण्यावरून थेट वहिनीला घेऊन महाबळेश्वर मध्ये थेट शेतात. आणि हा लग्न काय तू आधी कसं घेऊन येणार? लग्न हा नवीन लग्न झालंय त्यामुळं महाबळेश्वरच्या थंडीत फिरायला आलाय. त्याला डायरेक्ट थेट शेतात घेऊन आलाय.